चाऱ्याला सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड वापरा. एक लक्षात ठेवा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेवढा चारा तुमचा कसदार आहे तेवढं मिल्क चार्जर रिझल्ट काय भेटणार, पॉवरफुल भेटणार. खुराकावर तुम्ही फार फोकस करता, खुराकापेक्षा शेतकऱ्यांनी चाऱ्यावर फोकस केला पाहिजे. खुराकामध्ये भेसळ होते, चाऱ्यामध्ये भेसळ कशी होणार, तुम्ही केली तर होणार. चारा तुमच्या हातातला आहे, जनावरांना चारा जो आहे त्याच्यावर जास्त ताकद लावा. शेतकरी काय करता, आमकी पावडर चार, तमकी पावडर चार, आमक्या कंपनीचा पशु आहार चांगला, तम कंपनीची पेंट चांगली, ही गोळी चांगली, ती गोळी चांगली, हे करण्यापेक्षा तुम्हाला मी आयडिया सांगू का, घरी धान्य करा, कडधान्य घरच्या वैदिकवर पिकवा. चारा तुम्ही प्युअर वैदिकवर करा. तुम्हाला मी सांगतो, आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटतील. शेतकरी पण म्हटले, काही डेअरीवाले पण म्हटले, मला अनेक लोक म्हटले की सर तुम्ही आपलं फीड चालू करा, एससीटी वैदिकचं. म्हटलं मला फीड मुक्त करायचे, सगळे गोठे काय करायचे, फीड मुक्त, फक्त चारा आणि भरडा घरचा, ह्याच्यावर आपली चंदी पूर्वी असायची की नाही. तुम्ही हरभऱ्याचे डाळ केली, त्याचं काय उरायचा, कोंडा, ते भरडा, ती चुन्नी, हे सगळं बाजूला आपल्या घरामध्ये उरतं सगळ्यांकडं. ते घरचं पिकवा आणि तेच मिक्स करा आणि त्याच्यापासून तुमचं खाद्य बनवा. तुम्हाला येणाऱ्या खाद्यामध्ये 1% युरिया आहे, तो युरिया तुमच्या जनावरांना आताही त्रास देतोय. हे कशाकरता केलं जातं, तुम्हाला एका चक्रामध्ये सापडण्यासाठी. तुम्ही या म्हशींना चारा देताना, भरडा देताना आपल्या गोठ्यावरचा, आपल्या शेतावरचा द्या, तुमचं दूध अमृत बनेल, म्हशीचं का असेल. हे संदेश सगळ्या शेतकऱ्यांनी दिला पाहिजे, स्वीकारला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी राबवलं पाहिजे. मिल्क चार्जर मी तुमच्या फार जुनी बादली पाहिली मागाशी, एकदम पार रंग उडून चाललाय सगळं. किती वर्षापासून वापरतो तुम्ही? 3 वर्षापासून. काही तुम्हाला कधी महाग नाही वाटलं का? वाटलं, पण रिझल्ट चांगला असल्यामुळे शंका नाही आली त्याच्यावर. बरोबर, म्हणजे महाग वाटतं कारण मार्केटमध्ये यापेक्षा स्वस्त प्रोडक्ट भेटतात. वापरल्यावर कळतं की नाही याची आपल्याला काय गरज आहे. बुद्धी तुमची त्याच्यामुळे काय राहिली, टिकून राहिली मिल्क चार्जर वापरण्यासाठी. बऱ्याच जणांची बुद्धी मध्येच काय होती, खराब होती आणि मध्येच बंद करून टाकता बऱ्याच वेळा. आणि आता माझ्याकडे 10 म्हशी होत्या, दुधाची मागणी जास्त झाली होती आणि दूध कमी झालं होतं, पण तरी चुकीचा पाऊल उचलला नाही. म्हणजे बाहेरचं दूध घेणं म्हणा किंवा गाईचं मिक्स कर, असं काहीच केलं. मग काय केलं, मग तातडीने 10 म्हशी वाढवल्या. आहे की नाही बरकत? ते पण पुरत ते पण पुरत नाही म्हणा. क्या बात आहे, व्हेरी गुड.